dear students, in today's lecture we are going to discuss the next disaster from this chapter, that is landslide. लँडस्लाईड की ज्याला आपण दरड कोसळणे किंवा रिफ्ट कोलॅप्स अशा देखील अर्थानं आपण हा लँडस्लाईडचा पार्ट स्टडी करू शकतो. आता लँडस्लाईड्स होण्यामागचं मेन कारण काय आहे की हेवी रेन्समुळे बघा बरेचदा पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याचं प्रमाण जे असतं ते जास्त होतं. सो काय होतं किंवा काय एक्झॅक्टली प्रोसेस घडते, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये याच्याशी रिलेटेड क्वेश्चन देखील विचारलेला आहे की व्हॉट इज द कोरिलेशन बिटवीन हेवी रेनफॉल अँड लँडस्लाईड्स. सो सगळ्यात आधी आपण लँडस्लाईड म्हणजे काय असतं, स्लाईड म्हणजे एकमेकांच्यावरती घसरणे. सो आता लँडस्लाईड होते म्हणजे एक्झॅक्टली काय होतं तर ड्यू टू हेवी रेन्स किंवा अदर फॅक्टर्स जसं की डिफॉरेस्टेशन असेल किंवा कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज असतील. बरेचदा डोंगरांच्या वरती सिटीजमध्ये आपण बघा एक्सपान्शन जेव्हा करत करत जातो तेव्हा अगदी डोंगराच्या पायथ्याशी किंवा अगदी डोंगराच्या मध्यापर्यंतसुद्धा ते डोंगर खणून आपण तिथे घरं बांधलेली बघतो, होय की नाही. मध्यंतरी ती माळीण दुर्घटना जी झालेली होती तिथे देखील असंच होतं की डोंगराच्या पायथ्याशी ती घरं बांधली गेली अँड ड्यू टू सर्टन कॅलॅमिटीज, नॅचरल कॅलॅमिटीज आहेत त्याच्यामुळं काय झालं, ती सगळा तो जो डोंगर होता तो पूर्ण हल्ला, तो वरून सगळा खाली घसरत आला की ज्याच्यामुळं खूप साऱ्या लोकांचे जीव हे गेलेले होते. सो लँडस्लाईड हा जो फॅक्टर आहे त्याचे कॉजेस, त्याचे इफेक्ट्स हे सगळे पार्ट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. शिवाय डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनिंग तुमच्या स्कूल कमिशनसाठी किंवा स्कूल जे असतं तर तिथे तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनिंग कशा पद्धतीनं कराल, कशी कमिटी फॉर्म कराल, त्याचे जे काही घटक आहेत ते तो पार्ट देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. सो पहिल्यांदा आपण बघूयात व्हॉट इज लँडस्लाईड. लँडस्लाईड म्हणजे काय सांगितलं तर ड्यू टू हेवी रेन्स जे रॉक्स आहेत किंवा सॉईल आहेत ते त्यांची जागा सोडून एखाद्या माउंटनवरून खाली घसरत येतात त्याला म्हणायचं लँडस्लाईड. डेफिनिशन आपल्याला कशी लिहिता येईल बघा, इट इज द डाऊनवर्ड मूवमेंट ऑफ रॉक्स, दगडांची किंवा सॉईल किंवा आपण क्ले हे देखील म्हणू शकतो, ड्युरिंग हेवी रेनफॉल. पावसामुळे हे काय होतात, रॉक्स जे आहेत किंवा सॉईल आहे ते हेवी रेनफॉलमुळे खाली येतात अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला माहिती आहे, सगळे जे वस्तू आहेत त्या वरून खाली सगळ्या अर्थकडे खेचल्या जातात, हे ग्रॅव्हिटी माहिती आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर डोंगरावरती एखाद्या माउंटनवरती असणारे जे काही दगड आहेत, सॉईल आहेत ते सगळे खाली येण्याची प्रोसेस त्याला म्हणायचं लँडस्लाईड्स. ह्याच्यामध्ये हेवी रेनफॉल हा एक रिझन झालाच, बट इथे जसं तुम्हाला दिसतंय तसे अजूनही खूप रिझन्स आहेत की जे लँडस्लाईडसाठी रिस्पॉन्सिबल असतात. तुम्हाला लँडस्लाईड आणि हेवी रेनफॉल यांच्यामध्ये असणारं कोरिलेशन जर विचारलं तर तिथे तुम्ही काय सांगाल, सगळ्यात आधी व्हॉट इज लँडस्लाईड हे सांगाल. सो ड्युरिंग हेवी रेनफॉल, हेवी रेनफॉल म्हणजे खूप सारा पाऊस पडल्यानंतर तिथे काय होतं रे तर तो पावसाचं जे पाणी आहे ते सगळं झिरपत जमिनीमध्ये मुरत जाईल. ड्यू टू दॅट द ग्राउंड वॉटर लेवल विल इन्क्रीज. सो ड्यू टू हेवी रेनफॉल द वॉटर फ्रॉम द रेन विल गेट परकोलेटेड किंवा त्याला आपण झिरपणं म्हणतो, विल गेट परकोलेटेड इन टू द surface of earth and it will form the groundwater, and due to that heavy rains the level of groundwater increases which creates pressure. खालून म्हणजे वॉटरचं लेवल जशी जशी वाढत जाईल जमिनीमध्ये तसं तसं त्या वॉटरचं एक प्रेशर क्रिएट होईल अँड दॅट प्रेशर विल बी रिस्पॉन्सिबल फॉर द मूव्हमेंट ऑफ अर्थ मास. अर्थची जी मूव्हमेंट आहे, आता ते जे पाणी आहे ते साठत दगडांच्या भेगांच्यामध्ये क्रॅक्स जे आहेत त्यांच्यामध्ये जर जाऊन साठलं तर त्या पाण्यामुळे काय होणार, त्या भेगांच्यामधलं अंतर जे आहे ते वाढत जाणार आणि त्याच्यामुळे देखील हळूहळू ते जे दोन दगड आहेत ते लांब लांब सरकत जातील आणि ती प्रोसेस कंटिन्यू होत गेल्यामुळे देखील
लँडस्लाईड हे होऊ शकतात. हे नॅचरल रिझन्स झाले. बरेचसे लँडस्लाईड होण्यामागचे मॅनमेड देखील रिझन्स आहेत. आता याच्यामध्ये वन बाय वन हे सगळे रिझन्स किंवा कॉजेस आपण डिस्कस करूयात. सगळ्यात पहिलं कॉज इथे आपल्याला काय दिलेलं आहे, नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक्स, हेवी रेनफॉल, फ्लड एटसेट्रा. सुनामी असेल, हेवी रेनफॉल असेल, ह्यासारखे अर्थक्वेकमुळं काय होतं आपण शिकलो आहे की जमीन पूर्णपणे शेक होते, त्याची जी जागा आहे ती पूर्ण हलते आणि जागेवरनं जमीन हलल्यामुळे काय होणार, तिथे लँडस्लाईड्स होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. सो हेवी रेन्स तर आपण आत्ताच बघितले. फ्लड आले, पूर आले, पुरामुळं देखील काय होतं, जे अर्थचं सरफेसवरची सॉईल आहे ती निघून जाईल, झाडांच्या वरती त्याचा इफेक्ट होईल आणि त्याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये सॉईलचं इरोजन झाल्यामुळे लँडस्लाईड होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. डोंगरावरून सगळं पाणी जसं वाहत येतं, त्या पाण्याबरोबर सॉईल पण वाहत येणार, होय की नाही, आणि त्यामुळे देखील तो जो एक बॅलन्स आहे तो इम्बॅलन्स होतो आणि म्हणून देखील लँडस्लाईड होण्याचे चान्सेस हे वाढतात. हे आपलं फर्स्ट कॉज एक झाला. नेक्स्ट आहे डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे कटिंग ऑफ ट्रीज. वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजसाठी, जसं की कन्स्ट्रक्शन पर्पज असेल, रोड असेल, इंडस्ट्रीज बिल्डअप करण्यासाठी असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये ट्री कटिंग होतं. ट्रीचं काम काय असतं रे, सगळी जी झाडं असतात ती काय करतात, त्यांच्या मुळाबरोबर मातीला धरून ठेवतात, होय की नाही. मग आता हे डिफॉरेस्टेशन झाल्यामुळं काय होणार, तो जो एक अँकर किंवा जो एक सपोर्ट होता की ज्याला ती माती धरून होती, तो गेल्यामुळे काय होतं, ती माती सगळी लूज होते, सेपरेट होते आणि त्याच्यामुळे देखील हे लँडस्लाईड होण्याचे घटना ज्या आहेत ते जास्त वाढतात. त्यानंतर नेक्स्ट कॉज आहे बिल्डिंग रोड्स ऑन माउंटन्स. रस्ते जे आहेत, आपण जे घाट म्हणतो ना, तर ते घाट डोंगरामध्ये असतात, वळणावळणाचे रस्ते. सो त्या घाटांच्यामध्ये रस्ते बांधत असताना त्या कन्स्ट्रक्शन किंवा त्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं तर तोडली जातातच, शिवाय डोंगर पोखरला जातो आणि त्या प्रोसेसमध्ये देखील तो लँडस्लाईड होण्याचे चान्सेस हे असतात. सो हे 3 मेन कॉजेस आपण डिस्कस केले की नॅचरल डिझास्टर्स, डिफॉरेस्टेशन आणि रोड्स कन्स्ट्रक्ट करणे ऑन द माउंटन्स. त्यानंतर हे सगळे कॉजेस झाल्यानंतर इफेक्ट्स काय काय होतात. लँडस्लाईड झालं, दरड कोसळली, त्याचे इफेक्ट्स काय काय झाले रे. जे कोणी डोंगराळ भागात राहत असतील त्यांना माहिती आहे, एकदा दरड कोसळली एखाद्या भागामध्ये की तिथे काय होतं, पूर्ण तो जो रस्ता तो आहे तो ब्लॉक होऊन जातो. लोकांचे जे घरं असतात त्यांच्याशी एकमेकांशी असणारा संपर्क, गावांच्या मधला असणारा संपर्क तुटतो. सो हे काही कॉजेस आहेत, बघूयात आपण वन बाय वन. फर्स्ट कॉज आहे चेंज इन पाथ ऑफ रिव्हर. लँडस्लाईड झाली आणि ती सगळी दरड कोसळून समजा मोठ्या अमाऊंटमध्ये ती जमिनीवरती आली, तर त्याच्यामुळं काय होणार की नदीचा जो ओरिजिनल पाथ आहे, ॲक्च्युअल पाथ आहे, तो चेंज होणार आणि दुसऱ्या मार्गाने ती नदी जी आहे ती फ्लो व्हायला सुरू होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटरफॉल्स अँड फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल वॉटर रिझर्वॉयर्स. जे काही वॉटरफॉल्स असतात, डोंगरामधून पाणी जे आहे ते खाली पडतं, होय की नाही. मग ते पाणी पडताना समजा त्या डोंगरामध्येच जर लँडस्लाईड झाली, त्याचे 2 भाग झाले, सेपरेशन झालं त्याच्या लँडचं, तर त्याच्यामुळे वॉटरफॉल्सचं डिस्प्लेसमेंट म्हणजे आत्ता एका ठिकाणाहून जर फ्लो होत असेल तर ड्यू टू लँडस्लाईड दुसऱ्या ठिकाणाहून तो वॉटरफॉल जो आहे तो पडायला लागेल. आणि आर्टिफिशियल वॉटर रिझर्वॉयर्स, समजा एखादा मोठा खड्डा पडला लँडस्लाईड्समुळे, जमीनचे भाग झाले 2 आणि एखादा डीप असा जर लँडफॉर्म तयार झाला तर तिथे देखील वॉटर रिझर्वॉयर म्हणजे पाणी तिथं साठून आर्टिफिशियल लेक किंवा आर्टिफिशियल वॉटर रिझर्वॉयर्स हे स्टार्ट होऊ शकतात. त्यानंतर लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. अर्थातच जसं तुम्हाला सांगितलं, दरड कोसळत गेली, तिथले आजूबाजूला जर लोक राहत असतील आणि त्यांच्या घरांच्यावरती, त्या लोकेशनवरती मानवी वस्त्या ज्या आहेत तिथं जर दरड कोसळली तर काय होणार, तिथले लोक मरून जाणार, त्यांच्या घरांचं नुकसान होणार, बरोबर की नाही. शिवाय डिस्ट्रक्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी, प्लांट्स, ॲनिमल्स ह्यांच्या ज्या काही व्हरायटीज आहेत त्यांच्या देखील नुकसान होणार आणि त्यामुळे बायोडायव्हर्सिटी म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये असणारी जी व्हरायटी आहे त्याचं देखील नुकसान होणार. आणि डॅमेज ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, जसं की रेल्वेज आहेत, रोड्स आहेत किंवा पोल आहेत, घरं आहेत, बिल्डिंग्ज आहेत, ह्या सगळ्यांचं देखील नुकसान होऊ शकतं ड्यू टू लँडस्लाईड्स.
सो हे झाले काही इफेक्ट्स लँडस्लाईडचे. हे तुम्हाला प्रत्येक जे पॉईंट्स आहेत ते शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचे आहेत. नुसतं एवढंच लिहायचं नाही, ह्याच्या पुढे एक दोन लाईन जसं मी आता तुम्हाला ओरली सांगितलं ना, तर ते तुम्हाला तुमच्या आन्सरमध्ये इलॅबरेट करायचे आहेत. इथंपर्यंतचा हा पार्ट झाला. आपले सगळ्या नॅचरल कलॅमिटीज कंप्लीट झाल्या इथे. आता ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण आता बघणार आहोत की डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन स्कूलच्या मध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी कशा पद्धतीनं फॉर्म करू शकतो तो पार्ट. आता इथं बघा, डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन इन द स्कूल असं तुम्हाला विचारलं आहे. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइजमध्ये देखील दिला आहे की तुमच्या स्कूलसाठी डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय पॉईंट्स तुम्ही इन्क्लूड कराल. सो आपण ते पॉईंट्स वन बाय वन डिस्कस करू. हा पार्ट जो येतो तो तुमचा पर्सनल रिस्पॉन्स टाईपमध्ये देखील येऊ शकतो. शिवाय याच्यावरती तुम्हाला असं देखील विचारलं जातं की व्हॉट इज युअर रोल डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये, किंवा एखादे डिझास्टर चालू असेल तर ते तुमचा रोल काय असणार. हे आपण पार्ट्स ह्याच्या आधी जे डूज अँड डोंट्स वगैरे अशा पद्धतीचे डिस्कस केलेले होते, तर त्याच्यातले आन्सर्स तुम्ही इथे लिहू शकता की जेथे तुमचा रोल किंवा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स असतात. आता इथे जे आहे डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन, त्याच्यामध्ये आपण हे 4 स्टेप्स आहेत. कुठल्याही स्कूलमध्ये एखादी दुर्घटना डिझास्टर होऊ नये किंवा जर झाली तर तिथे आपण काय प्रिकॉशन्स करू शकतो, कशा पद्धतीने त्या डिझास्टरला हँडल करू शकतो, ते पार्ट्स बघूयात. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या स्कूलचे प्रोफाईल रेकॉर्ड्स हे तुम्हाला मेंटेन ठेवायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय काय सांगायचं आहे बघा. सगळ्यात पहिला पॉईंट आहे की प्रायमरी इन्फॉर्मेशन अबाउट द स्कूल. स्कूलची तुमची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, नाव, त्याचा ॲड्रेस, त्याचं लोकेशन, तुमच्या स्कूलमध्ये किती स्टाफ आहे, टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ, त्यांचे ॲड्रेसेस, त्यांचा फोन नंबर, स्टुडंटची इन्फॉर्मेशन, अशी सगळी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही ह्या पॉईंटमध्ये इन्क्लूड करणार आहात. देन द नेक्स्ट इज डिटेल्ड इन्फॉर्मेशन अबाउट बिल्डिंगचं एज किती आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, कोणते मटेरियल यूज करून ते बिल्डिंग तुमची कन्स्ट्रक्ट केलेली आहे, त्याच्यात काही फॉल्ट्स आहेत का, जुनी आहे का, खराब आहे का, अशी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन, त्याचा एरिया किती आहे वगैरे वगैरे, हे सगळी तुम्ही या पॉईंटमध्ये इन्क्लूड कराल. हे कशासाठी, तर एखादी समजा आग लागली किंवा भूकंप झाला किंवा अशी काहीतरी दुर्घटना जेव्हा होईल तर तेव्हा आपल्याला माहिती असलं पाहिजे की हे बिल्डिंगचे काय पार्ट्स आहेत. आणि हे आपल्यालाच असं नाही तर स्कूलमधल्या प्रत्येक स्टुडंटला किंवा प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असलं पाहिजे. देन इन्फॉर्मेशन अबाउट ग्राउंड, तुमच्या स्कूलचं ग्राउंडचा एरिया काय आहे, कुठले जर तुमचे टाईप्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ग्राउंड तुमच्या स्कूलमध्ये असतील तर ते कुठं आहेत, त्यांचा एरिया काय, त्या ग्राउंडचं स्कूलपासूनचं डिस्टन्स, त्या ग्राउंडचं रोडपासूनचं डिस्टन्स, अशा प्रकारचे बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द ग्राउंड ही देखील तुम्हाला माहिती असली पाहिजे. डेली स्कूल रुटीन, स्कूल तुमची स्टार्ट कधी होते, संपते कधी, रेसेस कधी असतात, तुमच्या स्कूलमध्ये डेली काय काय ॲक्टिव्हिटीज होतात, हॉलिडेज कधी असतात वगैरे वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये येतील. ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट करताना जो प्लॅन आखायचा आहे की किती स्टुडंट्स, किती स्टाफ, हे सगळी माहिती कळल्यामुळे आपली स्ट्रेंथ किती आहे, आपल्याला रेस्क्यू टीम कशी लागणार, किती मोठी लागणार किंवा किती लहान लागणार, अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला ह्या माहितीच्या बेसवरती करता येतात. त्यानंतर आहे फॉर्मेशन अँड ट्रेनिंग ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी. स्कूलमधले काही रिस्पॉन्सिबल पर्सन घेऊन किंवा इवन स्टुडंट्सना देखील जे मोठ्या स्टँडर्ड्समध्ये असतील तर त्यांची मिळून एक डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी तुम्हाला स्कूलमध्ये तयार करायची आहे. त्यांना प्रॉपर ट्रेनिंग द्यायचं आहे की हाऊ टू हँडल सच सिच्युएशन्स. क्रिटिकल सिच्युएशन्स आल्या तर तुम्ही त्याला कसं हँडल करणार, तुम्ही लीड कसं करणार, तुम्ही बाकीच्यांना कसं हेल्प करणार, अशा पद्धतीचं ट्रेनिंग ह्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कमिटीमध्ये असणाऱ्या लोकांना हे द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट येतो दॅट इज हजार्ड आयडेंटिफिकेशन अँड सेफ्टी असेसमेंट. म्हणजेच एखादी डिझास्टर झाली तर त्याचा धोका आपल्याला किती आहे हे याच्यात चेक करायचं आहे. ते कसं, तर बघा, आयडेंटिफिकेशन ऑफ पॉसिबल हजार्ड्स. जसं की समजा आता जसं तुमची जुनी बिल्डिंग असेल समजा आपल्या स्कूलची, तर ती पडायला आलेली आहे, मोडकी आहे, मटेरियल खराब आहे, तर मग ते पडू शकतं. समजा एखादा भूकंप आला तर एखादी बाजू ती पडू शकते, अशा प्रकारचे हजार्ड. समजा तुमची बिल्डिंगला एकदम अशी मोठी उंच आहे तर
अर्थक्वेक असता, समजा एखादा भूकंप आला तर तेव्हा तुम्हाला पळून जायला प्रॉब्लेम म्हणजे पळून जायला म्हणजे तिथून तुमची रेस्क्यू करायला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा प्रकारे तुमचं बिल्डिंगचं स्ट्रक्चर जे आहे त्याच्या थ्रू तुम्ही हजार्डचं आयडेंटिफिकेशन आणि त्याची सिव्हिॲरिटी माइल्ड आहे का कमी सिव्हिअर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात, हा सगळा विचार यामध्ये करायचा आहे. प्रिपेअरिंग डिझास्टर मॅनेजमेंट मॅप. डिझास्टर मॅनेजमेंट मॅप म्हणजेच तुमच्या बिल्डिंगचा एंट्रन्स कसा आहे, ग्राउंडचा मॅप, ग्राउंड कसं आहे, प्रत्येक रूममध्ये म्हणजे कुठला रूम कुठं आहे, एक्झिट ज्या काही आहेत स्कूलमधून बाहेर पडायचे कुठले कुठले मार्ग आहेत, अशा प्रकारे पूर्ण तुमच्या स्कूल बिल्डिंग आणि त्याचा प्रिमायसेस याचा एक मॅप काढलेला असला पाहिजे. जसं बघा बरेचदा फायर एक्झिट म्हणजे आपण मोठ्या मोठ्या मॉलमध्ये थिएटरमध्ये वगैरे जेव्हा जातो तर तिथे लिहिलेलं असतं बघा फायर एक्झिट वगैरे वगैरे. सो ते कशासाठी, तर इन केस ऑफ एनी इमर्जन्सी त्या लोकांना कळलं पाहिजे ना की आपल्याला कुठून एक्झिट व्हायचं आहे, कुठून आपली सुटका करून घ्यायची आहे. सो तशा प्रकारचं सेम प्लॅन स्कूलमध्ये देखील आपल्याला करून डिस्प्ले म्हणजे जिथं सगळ्यांना इझिली दिसू शकतं अशा ठिकाणी तो मॅप आपल्याला लावायचा आहे. देन रिसोर्स मॅपिंग. रिसोर्स मॅपिंग म्हणजे एखाद्या डिझास्टरच्या वेळेस आपल्याला जे काही मटेरियल लागतं रेस्क्यू करण्यासाठी, जसं की फर्स्ट एड किट असेल, शिडी असेल, लॅडर्स ज्या असतात किंवा असं काही बेसिक काही केमिकल्स असतील किंवा औषधं गोळ्या वॉटेवर आपलं फायर एक्सटिंग्विशर असेल. सो ह्या प्रकारचे जे बेसिक मटेरियल आहे की जे आपल्याला एखाद्या डिझास्टर्सच्या वेळेस त्याचा यूज होणार आहे तर त्याची देखील आपल्याकडे किती अवेलेबिलिटी आहे वगैरे ह्या गोष्टी देखील चेक केल्या जातात. आणि लास्ट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ मॉक ड्रिल्स. मॉक ड्रिल म्हणजे स्टुडंट्सना असं इमॅजिन करायला सांगतात की समजा भूकंप झाला आहे तर भूकंप झालं की तुम्ही कसं त्याला फेस कराल, म्हणजे अशी आर्टिफिशियल सिच्युएशन आणून प्रॉपर जे लोक असतात जे ट्रेनिंग देतात त्यांच्या थ्रू तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं की समजा ही नॅचरल डिझास्टर किंवा एखादी कोणतीही डिझास्टर जर आली तर त्या डिझास्ट्रस सिच्युएशनला तुम्ही फेस कसं कराल ह्याचं ट्रेनिंग, त्याला मॉक ड्रिल म्हणतात. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्कूलमध्ये देखील फॉलो केल्या पाहिजेत. इथं आपला हा चॅप्टर एकदम व्यवस्थित क्लिअर होतो. यातल्या ज्या काही एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला थिअरी शिकवतानाच बराचसा पार्ट त्यातला सांगितलेला आहेच. होपफुली तुम्हाला हे युजफुल ठरेल. खूप साऱ्या स्टुडंट्सची रिक्वायरमेंट होती डिझास्टर मॅनेजमेंट लवकर संपवा, आमच्या एक्झाम्स लवकर आलेल्या आहेत. सो तुमच्यासाठी म्हणून मी हे लेक्चर गडबडीनं आज तयार केलेलं आहे. तुम्हाला नक्कीच ह्याचा यूज होईल. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. आपण आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये असाच पुढचा एक पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत.